मिठाईच्या शॉपमध्ये आपल्याला ज्या प्रकारे म्हैसूर पाक मिळतो ना, अगदी तशाच चवीचा आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी म्हैसूर पाक बनवू शकतो. चवीला अतिशय छान लागतो आणि अगदी ज्या लेयर्स वगैरे असतात किंवा त्यामधला जो कलर असतो ना बाहेरचा, जो की ऑटोमॅटिक आलेला असतो, तर तो सुद्धा आपल्या घरच्या घरी बनवलेल्या म्हैसूर पाकलासुद्धा येतो. आणि म्हैसूर पाक आहे ना, एकदम छान असा लेयर्स पडलेले असतात, एकदम ठिसूळ असा असतो आणि चवीला तर अप्रतिमच लागतो. बघताय ना किती छान झालाय. चला तर मग छान अशा रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथं 1 वाटी मी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ घरच्याच डाळीचं आहे. तुम्ही जरी मार्केटमधून रेडीमेड पीठ आणलत ना तरीसुद्धा चालेल. तर आता इथे सर्वात आधी आपल्याला पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या वगैरे अजिबात राहायला नको. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं जरी तुम्ही घरी घेतलेलं किंवा विकत घेतलेलं पीठ असेल ना, तरीसुद्धा व्यवस्थित ते छान असं चाळून घ्या. पीठ चाळून झाल्यानंतर ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं होतं, तर त्याच वाटीने आपल्याला तेल किंवा तूप घ्यायचं आहे. तर मी इथं तेलाचाच वापर करत आहे. तुम्हाला जर तुपाचा वापर करायचा असेल, तर तुम्ही तो सुद्धा करू शकतात. फक्त तूप जे आहे ना, तर ते पातळ करून मगच त्यामध्ये अशा प्रकारे घाला. आणि थोडं-थोडं करून म्हणजेच इथं मी ना सगळ्यात आधी अर्धा वाटी तेल यामध्ये घातलं आणि व्यवस्थित हे छान असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे. विस्करच्या मदतीने जर तुम्ही हे व्यवस्थित मिक्स करून घेतलंत ना, तर अजिबात यामध्ये गुठळ्या वगैरे काहीही राहणार नाही. त्यामुळे शक्यतो विस्करचाच वापर करून याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जे अर्धा वाटी तेल आहे ना, तर ते आपल्याला नंतर वापरायचं आहे. त्यामुळे ते फक्त तिथं अर्धा वाटीच तेलाचा आपण वापर करायचा. तर आता इथं ना मी 1 वाटी साखर घेतली आणि 1 वाटीला 1 वाटी पाणीच त्यामध्ये घातलेलं आहे. तर आता आपल्याला या ठिकाणी तयार करायचा आहे पाक. एकतारी पाक आपल्याला तयार करायचा आहे. तर इथे ना सतत हलवत असं आपल्याला ना पाक व्यवस्थित जो आहे ना, तर तो एकतारी होईपर्यंत करून घ्यायचा आहे. एकतारीच पाक तयार झाला पाहिजे आपला, कारण की जर त्याच्यापुढे जर आपला पाक गेला ना, तर मग तो जे आपले म्हैसूर पाक आहे, तर तो एकदम कडक होईल, अजिबात तुटणार वगैरे नाही. त्यामुळे पाक जो आहे ना, तर तो अगदी परफेक्ट असा झाला पाहिजे. तर इथं ना माझा एकतारी पाक अगदी परफेक्ट असा तयार झालेला होता. तर आता काय करायचं, लगेचच ही जी प्रोसेस आहे ना, तर ती इमिजिएटली करायची. अजिबातही वेळ घालवायचा नाही. नाहीतर मग एक ताराच्या पुढे जर का पाक गेला ना आपला, तर मग ते एकदम कडकसर आपला म्हैसूर पाक तयार होतो. तर आता ना एका हाताने आपल्याला ते वरच्या साईडने ना आपण जे बॅटर मिक्स करून घेतलेलं होतं, तर ते त्यामध्ये घालायचं आणि दुसऱ्या हाताने ना व्यवस्थित हे विस्करच्या मदतीने ना आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. जर तुमच्याकडे विस्कर नसेल ना, तर अगदी थोडंसंच म्हणजे एकदम बारीक अशी हळू-हळू टाकत घ्यायचं आणि चमच्याने जरी तुम्ही मिक्स केलंत ना तरीसुद्धा चालेल. तर आता हे व्यवस्थित एकदा मिक्स झालं की त्यानंतर मग चमच्याने जरी तुम्ही व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंत ना तरी चालते. तर आता काय करायचं आहे, आपल्याकडे ना आपण ते अर्धा वाटी तेल जे होतं ना तर ते ठेवलेलं आहे. तर हे ना व्यवस्थित सगळ्यात आधी असं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला असं वाटेल की आता हे तेल जे आहे तर हे व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं आहे. तर त्यावेळेस त्यामध्ये थोडंसं आणखी तेल घालायचं. म्हणजे जे अर्धा वाटी तेल आहे ना, तर ते थोडं-थोडं करून आपल्याला जवळपास 3 वेळेस त्यामध्ये घालायचं आहे. तर आता एकदा मी त्यामध्ये घातलं आणि आता हे परत व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं. तर आता इथे बघा हे जे आहे ना, ते परत व्यवस्थित तेल मिक्स झालेलं आहे. तर परत त्यामध्ये आपल्याला जे थोडंसं म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं, की अर्धा वाटी तेल आपल्याला परत 3 वेळेस त्यामध्ये घालायचं आहे. मिक्स करत राहायचं आणि ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल, की आता हे यामध्ये व्यवस्थित असं मिक्स झालंय, तर त्यावेळेस तेल त्यामध्ये घालायचं. तर यामुळे काय होतं, थोडं-थोडं तेल का घालायचं, एकदम का घालायचं नाही, तर थोडं-थोडंच ते तेल आपण जेव्हा त्यामध्ये घालतो ना, तर त्यावेळेस त्याला एक व्यवस्थित छान अशी जाळी पडायला सुरुवात होते. जर तुम्ही एकदाच सगळं तेल जर त्यामध्ये घालून घेतलत ना, तर अजिबात जाळी वगैरे पडणार नाही. पण व्यवस्थित जर तुम्ही थोडं-थोडं करून तेल घातलं, व्यवस्थित मिक्स केलं ना, तर मस्त अशी त्याला छान जाळीसुद्धा येते आणि कलरसुद्धा खूप छान येतो. तर बघा आता इथे मी ना परत दुसऱ्यांदा हे तेल त्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि ना व्यवस्थित सगळं मिक्स केल्यानंतरच तेल त्यामध्ये घालायचं. अजिबात घाई वगैरे करायची नाही. ही जी प्रोसेस आहे ना खरं तर ही अजिबात घाई वगैरे करण्याची प्रोसेस नाही आहे. व्यवस्थित आपल्याला ही शांततेत प्रोसेस करून घ्यायची आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे ना, आपण ही जी प्रोसेस करतोय ना, तर ती प्रोसेस आपण कशाप्रकारे करतोय, तर त्यावरती आपला संपूर्ण म्हैसूर पाक कसा तयार होईल ना, तर तो तसा होणार आहे.
तर व्यवस्थित आता बघा इथं मी हे मिक्स करून घेते. या ठिकाणी ना थोडंसं आपल्याला हलवण्याचे म्हणजे मिक्स करण्याचे कष्ट जरा जास्त लागतात. तर इथं बघा परत मी व्यवस्थित हे मिक्स करून घेतलं आणि आणखी परत थोडंसं तेल घातलं. जर तुमचं भांडं वगैरे छान असं उंच असेल ना, तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं आणखी जरी जास्त घातलं असतं ना, तरीसुद्धा चाललं असतं. पण माझं भांडं थोडं पसरट आहे आणि थोडंसं असं म्हणजे उडते येते, त्यामुळे मग मी त्यामध्ये अगदी थोडंच त्यामध्ये तेल घालून घेते आहे. तर मी 4 वेळेस त्यामध्ये एकूण तेल घातलं. तुम्ही 2 ते 3 वेळेस जरी घातलंत ना, तरीसुद्धा चालेल. पण व्यवस्थितच हे तेल संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि मग त्यानंतरच त्यामध्ये घालून घ्यायचं. तर आता इथे बघा परत व्यवस्थित तेल मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मग ना मी हे संपूर्ण तेल जे आहे ना, तर ते परत त्यामध्ये टाकून घेतलं. आता परत सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे, ती म्हणजे परत आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ही सर्व प्रोसेस करताना ना आपल्याला अजिबात याच्यामध्ये एकही गुठळी तयार होऊ द्यायची नाही आहे. तेल व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. खरं तर ना बाजारामध्ये सुद्धा अशाच प्रोसेसने जे आहे ना म्हैसूर पाक तयार केला जातो. पण बाहेरचं जे तेल आहे ना तर ते भरपूर असं खराब असतं. त्यामुळे मग शक्यतो जर आपण घरीच असा छान असा म्हैसूर पाक तयार केला ना तर खायलासुद्धा छान लागतो आणि एवढं काही टाईम टेकिंग प्रोसेस नाही आहे. फक्त आपल्याला हे सतत हलवायचं आहे. एवढेच काय ते कष्ट आपल्याला आहेत आणि अगदी छान असा परफेक्ट आपला म्हैसूर पाक तयार होतो. तर आता इथं बघा हे संपूर्ण जे बॅटर आहे ना आपलं, तर ते मिक्स तर झालं आहे, पण अजूनही आपलं जे म्हैसूर पाकसाठी जशा प्रकारे लागतं ना, तर तसं अजिबात अजूनही झालेलं नाही आहे. तरी आपल्याला हे सतत हलवायचं आहे, अजिबात हलवायचं थांबायचं नाही. तर बघा इथे लगेचच 2 ते 3 मिनिटांनी ना अशा प्रकारे ना पीठ तयार होतं. त्याला दिसतंय ना तुम्हाला जाळी अशी छान अशी जाळी पडलेली दिसत असेल, तर अशा टाईमला ना अशी जाळी पडायलाच हवी आणि त्यासोबतच ना त्याला एक छान असा कलर येतो. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये ना अगदी फूड कलर वगैरे जरी घालायचा असेल ना, तर तो सुद्धा तुम्ही थोडासा त्यामध्ये घालू शकता. थोडासा पाण्यामध्ये किंवा मग डायरेक्ट जरी तुम्ही मिक्स केलात ना तरीसुद्धा चालेल. पण फूड कलर ऑप्शनल आहे. मी यामध्ये कोणताही फूड कलर वगैरे घातलेला नाही. आणि इथं ना अगदी थोडंसं अर्धा चमचा मी तूप घातलेलं आहे. कारण की त्याला एक छान असा फ्लेवर यायला हवा ना, त्यासाठी मी इथं अर्धा चमचा तूप घातलं आहे. नाही घातलं ते तरीसुद्धा चालेल. आणि परत जे आपण तूप घातलेलं होतं ना, तर ते तूपसुद्धा आपल्याला हे व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला साईडला दिसत असेल, की ना थोडंसं तेल जे आपण त्यामध्ये टाकलेलं होतं ना, ते संपूर्ण त्याने घेतलेलं होतं आणि जसं-जसं म्हैसूर पाक आपला तयार व्हायला सुरुवात होते ना, तसं-तसं तेल जे त्याने शोषलेलं होतं, तर ते संपूर्ण तेल त्यामधनं रिलीज होतं आणि मग आपला म्हैसूर पाक व्यवस्थित असा छान असा तयार होतो. तर इथे बघा हळू-हळू तुम्हाला थोडासा असा गोल्डन कलर वगैरे दिसत असेल म्हैसूर पाकमध्ये ज्या प्रकारे असतो अगदी सेम तशाच प्रकारचा. आणि तेल जे होतं आपण टाकलेलं तर ते संपूर्ण तेल हळू असं एकदम व्यवस्थित असं रिलीज होतं आहे. तर ह्या स्टेजला ना आपल्याला चेकसुद्धा करायचं आहे की आपला म्हैसूर पाक तयार झालेला आहे की नाही. तर इथं ना मी एका प्लेटमध्ये अगदी थोडंसं पीठ त्यामध्ये काढून घेतलं आणि थोडंसं गार होऊ द्यायचं कारण की ते भरपूर प्रमाणामध्ये गरम असतं. आपण बऱ्यापैकी 15 ते 20 मिनिटापासून ते भाजत असतो त्यामुळे. थोडंसं गार झालं की त्याच्या हातावरती ना असा गोळा तयार करून बघायचा. गोळा छान हाताला चिपकला वगैरे नाही, छान अशी गोळी बांधली गेली की लगेचच गॅसची फ्लेम बंद करायची आणि इथे ना मी असा एक उंच कुकर घेतलेला आहे आणि त्याला खाली मी तेल लावून घेतले आणि त्यामध्ये जे आपण हा जो म्हैसूर पाक तयार करून घेतलेला होता ना, तर ते संपूर्ण बॅटर त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि थोडंसं सेट करायचं. अगदी हलक्या हाताने सेट करायचं. अजिबातही त्याला असं खूप प्रेस वगैरे करायचं नाही. तुमच्याकडे ना असा एक चौकोनी केकचा टीन वगैरे असेल ना, तर त्यामध्ये करा. त्यामध्ये आणखी याच्यापेक्षा छान असा तयार होतो. जर आपण त्याला खूप जोरात प्रेस वगैरे केलं ना, तर मग काय होते की त्यामध्ये ना ते भरपूर असं ती जी एअर असते ना, तर ती निघून जाते आणि मग जाळी वगैरे जी आहे ना, तर ती व्यवस्थित पळत नाही. तर आता इथे बघा एका वाटीमध्ये ना मी जे संपूर्ण तेल साईडला आलेलं होतं ना, तर ते तेल काढून घेतलं आणि मग अशा प्रकारे ना, एक 2 ते 3 मिनिट थोडंसं गार होऊ द्यायचं आणि त्यानंतर मग त्याला कटसुद्धा करून घ्यायचं. पण हो, हे जे कट करताना आहे ना 2 ते 3 मिनिटानंतर लगेचच आपल्याला कट करून घ्यायचे आहे. नाहीतर मग नंतर हे अजिबात कट होणार नाही. जसं तुम्ही त्याला सेट केलं आहे ना, अगदी तसंचं तसं ते बाहेर निघेल. अजिबातही त्याचे तुकडे-तुकडे वगैरे असं काही होणार नाही. त्यामुळे तुम्हाला ज्या शेपमध्ये वगैरे पाहिजे ना, तर तशा प्रकारे तुम्ही कट करा आणि 2 ते 3 तास परत थंड होऊ द्या. तर इथे बघा, बघताय ना किती मधल्या साईडला सुद्धा किती छान असा परफेक्ट असा म्हैसूर पाकचाच कलर आलेला आहे.
तर तुम्हीसुद्धा अशा एकदा सोप्या पद्धतीने म्हैसूर पाक एकदा नक्की करून पहा. चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.